महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. कहाटूळ येथील वृद्ध महिलेच्या खुनाचा थरारक उलगडा. पैशांच्या वादातून हत्या, आरोपी अटकेत. शहादा पोलीस व गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई, आरोपी अटकेत. शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या खुनाच्या प्रकरणाचा शहादा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास करत अखेर उलगडा केला असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी राणूबाई इशी राहणार कहाटोळ, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार या दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडून परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शहादा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंदवली होती. यानंतर 23 दिवसांनी कहाटूळ गावातील शेतातील विहिरीजवळ त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर 3 मार्च रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असता डोक्यावर गंभीर दुखापत करून तसेच गळा आवळून हत्या केल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले. त्यानुसार 5 मार्च रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळील, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी मार्गदर्शन केले. तपासादरम्यान कोणताही थेट पुरावा नसतानाही पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत CDR विश्लेषण, विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासणी तसेच गुप्त माहितीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला. या तपासातून संशयित भेला लोटन माळी, वय 65, राहणार कहाटूळ, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार याला ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत महिला वारंवार पैशांची मागणी करत असल्याच्या कारणावरून रागाच्या भरात त्याने तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपीला अटक करून शहादा न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ करत आहेत. ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळी, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या केली. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, शहादा.